काही असे सटल साईन्स ज्याने तुम्ही लोकांना क्लासी वाटून जाता, तुमच्यामध्ये क्वालिटी आहे, तुम्ही दर्जेदार व्यक्तिमत्व आहात किंवा तुमच्यासोबत राहणं लोकांना आवडू शकतं किंवा आपल्याला ही व्यक्ती हवी आहे आयुष्यात किंवा हिच्यासारखे गुण हवेत असं वाटवून जाणाऱ्या काही साईन्स आहेत. नक्कीच नक्कीच. असे कुठले सायन्स आहेत किंवा अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ते एक दर्जेदार व्यक्तिमत्व बनवतात, बरोबर? आणि तुम्हाला लोक नेहमीच त्यांना तुम्ही हवेहवेसे वाटतात, कॉन्व्हर्सेशनमध्ये तुम्हाला इम्पॉर्टन्स मिळतो, Yes. तुमच्या म्हणण्याला किंमत असते, तुमच्या बोलण्याला वजन असतं. बरोबर. तर ते कधी असतं तर अशा काही गोष्टी ज्या तुमच्या अंगभूत असल्यावरच ते होऊ शकतं आणि Yes. त्यावरच आजचा हा व्हिडिओ. येस, तर व्हिडिओला आता आपण स्टार्टच करूयात. तर पहिला पॉईंट ज्याने तुम्ही तुमचा क्लास दाखवून देऊ शकता ते म्हणजे तुमचं बॉडी लँग्वेज. येस. तुम्ही जेव्हा तुमचं चालणं बोलणं तुमचं वागणं, मी म्हणते बोलणंही लांब राहिलं, थोडं नंतर सेकंडरी गोष्ट झाली ती. मी म्हणते तुमचं चालणं बोलणं, जसा तुमचा वावर आहे शरीराचा, तुमचं शारीरिक वावर आहे ना, त्यावरून तुमचा क्लास सगळ्यात पहिल्यांदा दिसून येतो. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही कोणाशी सुद्धा बोलताना कदाचित थोडा डिस्टन्स कन्सिडर करणं. नॉट एव्हरीबडी इज कम्फर्टेबल की तुम्ही त्यांच्या जवळ जाऊन बोलाल. किंवा स्पेशली काही जण असे असतात की त्यांना म्हणजे मोठा आवाज किंवा फार असं नाही का अंगाशी कोणीतरी येणं हे आवडत नसतं. तसं तर कोणालाच नाही आवडत. पण काही ठिकाणी जसं की लहान मुलांना तुम्हाला एक अजून नाजूकतेने बोलायला लागतं. किंवा जर एखादी व्यक्ती फारच वयस्कर असेल तर त्यांना तुम्ही हाताळताना थोडं नाजूकतेने हाताळायला लागतं. बरोबर आहे. हे जेव्हा तुम्ही करताना तुमच्या बॉडी लँग्वेज थोड्याशा तुम्ही कन्सिडर होऊन वागता किंवा एखादी व्यक्ती तुमच्याशी उंचीनी कमी आहे तर तुम्ही त्यांच्याकडे कन्सिडर होऊन बोलता, रादर दॅन असं वर बघत बोलणं किंवा त्यांची उंची लहान आहे किंवा काय ते कन्सिडर न करता बोलणं. याच्यापेक्षा जेव्हा तुम्ही त्यांना थोडंसं महत्त्व देऊन किंवा थोडंसं कन्सिडरेट वागताना आणि हे तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं दिसतं, त्यावेळेला खरंच ती लोक क्लासी वाटतात. त्यानंतर अशी एक गोष्ट ज्यामुळे तुम्ही क्लासी व्यक्तिमत्व बनता ती म्हणजे की तुमचा मुद्दा किंवा तुमचं जे काही म्हणणं आहे ते शांतपणे समोरच्यापर्यंत पोहोचवणे. खूप लाऊड बोलू नये किंवा खूप आपला मुद्दा खरा करण्यासाठी आवाज चढवून न बोलणं बेसिकली, कारण त्यांनी काहीच होत नाही. त्यांनी फक्त आणि फक्त तुमची इमेज खराब होते. दुसरी गोष्ट अशी, बोलण्यात तुम्ही प्रसंग ओळखणं की आत्ता इथे काय आहे, माझे मित्र आहेत आजूबाजूला की फॅमिली फंक्शन आहे, वडीलधारी मंडळी आहेत की लहान मुलं आहेत, बरोबर. मग त्यांच्याप्रमाणे तुमची भाषा निवडणं. शिव्या तर मी म्हणते देऊच नका. लहान मुलांचं पण, म्हणजे लहान मुलं तुम्हाला बघूनच शिकणार आहेत, तर लहान मुलांसमोर पण शिव्या न देणं. मोठ्या माणसांसमोर किंवा प्रत्येक ठिकाणी कसं बोलायचं कसं नाही, जसं आपण मीटिंग्समध्ये ऑफिसमध्ये एक वेगळी फॉर्मल भाषा वापरतो, तसंच बाकी ठिकाणी पर्सनल लाईफमध्ये पण तुम्ही एक व्यवस्थित भाषा वापरणं गरजेचं आहे. आणि मला माहिती आहे म्हणजे एव्हरीबडी ॲट सम पॉईंट ऑफ टाईम आपण कधी ना कधी टेम्पर लूज करतो. आपण कधी ना कधी त्यावेळेला झालेलं असतं आपल्याकडनं बोलून. पण तरी पण एक ना मला असं वाटतं तरी पण प्रत्येक ठिकाणी कुठली तरी लिमिट असते. म्हणजे कुठेतरी तुम्हाला ती लिमिट बाळगावी लागणारच आहे. आणि आपण करतो टेम्पर, सगळ्यांनी केलं, तू केलं मी केलं, एव्हरीबडी डज दॅट. पण त्याच्यानंतर मला असं वाटतं आता ते कन्सिडर करून कधीतरी लाईफमध्ये कुठं तरी पुढं जाणं, त्या गोष्टींना सोडून देणं किंवा त्या गोष्टीमध्ये चेंज घडवून आणणं हे आपल्याला शिकायला लागणार आहे. आणि सगळ्यांमध्ये जेव्हा तुम्ही लोकांना कन्सिडर करून बोलता वागता, अक्षरशः राग सुद्धा जो तुम्ही आहे तो तुम्ही एका म्हणतो ना मापामध्ये ठेवता, चार चौघांमध्ये, अशी लोक क्लासी वाटतात. आता तिसरा मुद्दा म्हणजे आपण सगळेजण असं होतं की आपले काही कॉमन ॲक्वेंटन्सेस असतात की आपण त्यांच्यासोबत भरपूर वेळ घालवतो. आणि कदाचित नवीन लोकांमध्ये गेल्यानंतर जर तुम्ही ज्यांच्याशी रोज उठबस आहे किंवा ज्यांच्याशी तुमचं रोजचं वागणं चालणं बोलणं आहे किंवा ज्यांच्याबद्दल तुम्ही असं तर स्टोरीला टाकताय की यू आर माय बेस्टेस्ट फ्रेंड अँड आय कॅन्ट लिव्ह विदाऊट यू, तिच्याचबद्दल जेव्हा तुम्ही दुसऱ्या नवीन लोकांमध्ये जेव्हा गंगा वाहता, काहीतरी चुकीचं बोलता, तेव्हा तिचा नाही, मी म्हणते की जी बोलतीये ना तिचा क्लास लो असतो. म्हणजे हे लाईक दिस इज क्लास 101, लेसन 101. म्हणजे बाकीचे लोक असंच म्हणणार ना की ही तिची चुगली करतीये. बरोबर. त्यामुळे तुम्ही असं केल्यानंतर लोकांचा ट्रस्ट बिल्ड नाही होणार. तुम्ही असं
म्हणजे काही असो, एक तर हे बघ, 2 गोष्टी होतात. तुम्हाला असं वाटतंय की अरे मी हिच्याबद्दल सांगते, दुसरी जी काही खराब मुलगी असेल, पण होतं असं की लोकांना असं वाटू शकतं की एकतर ही सतत हिच्याबद्दल असं तर छान बोलते आणि मागणं वाईट बोलते, म्हणजे ही काय जरा मॅडच केस आहे. नाही तर दुसरं म्हणजे कदाचित तुमच्यासाठी कितीही केलं तरी तुम्ही वाईटच बोलता असं जेव्हा दिसतं, असं इम्प्रेशन पण असं होऊ शकतं. इम्प्रेशन होतं, मग तर लोक नाहीच, म्हणजे ते नाहीच मग त्याच्यानंतर तुमच्याशी अक्वेंटन्सेस येऊ देतील. त्यामुळे प्लीज हे कोणीच नाही करत जिला क्लास आहे. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल, तिला डायरेक्टली जाऊन तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या जसं मी म्हणलं 4 भिंतीमध्ये जाऊन ते डिस्कस करा, रादर दॅन इथं तिथं कोणाला बोलणं किंवा सगळ्यांसमोर तो विषय काढणं. ह्याच्यापेक्षा हे नेहमीच मी प्रेफर करेन की तुम्ही शांततेत ते डिस्कस कराल किंवा आरडाओरडा करा, पण 4 भिंतीत करा. शांततेत दोघांमध्ये. करेक्ट. आता पुढचा मुद्दा असा की तुमचा क्लास ठरवते ती गोष्ट म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या पर्सनल स्पेसमध्ये किती घुसताय. आई गो, किती महत्वाचं आहे हे. म्हणजे तू माझी खूप जवळची चांगली मैत्रीण आहेस, आय अग्री, पण दॅट डझंट मीन की मी तुझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफिअर करणं, तुला नको असलेले अनसॉलिसिटेड ॲडवाइसेस देणं, हो. किंवा नाही तू असंच कर, किंवा माझं मत तुझ्यावर लादणं, किंवा तुझ्याकडून तुला इतकं प्रश्न विचारून हैराण करणं की ह्याचं काय त्याचं काय, पर्सनल क्वेश्चन्स, हो. प्रत्येक नात्यात काही बाउंड्रीज असतात आणि त्या असल्या पाहिजेत आणि त्या आपण पण पाळल्या पाहिजेत. बरोबर. तर मला असं वाटतं की जर तुम्हाला त्या पाळता येत नसतील तर मग तुमचा क्लास लो होतो. बरोबर. म्हणजे मैत्रिणींचं झालं, नात्यांमध्ये पण तुम्ही म्हणजे सासूबरोबर, जावेबरोबर, इवन बहिणींमध्ये, बरोबर. आय थिंक लग्न झाल्यावर तर थोडंसं एक वेगळं एक काय म्हणतात पर्सनल स्पेस क्रिएट होते ना ती, होते. त्यात पण इंटरफिअर केलेलं चुकीचं आहे कोणाच्या. बरोबर आहे, बरोबर आहे. तर मग तसं सगळं तर तुम्ही कोणाच्या पर्सनल स्पेसमध्ये किती इंटरफिअर करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे, त्याने तुमचा क्लास Agree. ठरतो. स्पेशली तुम्ही 4 चौघांमध्ये असाल ना, तेव्हा पर्सनल गोष्टी न विचारणं हे तर म्हणजे गिवन आहे. मला असं वाटतं आता तुम्ही 2-4 जरी व्हिडिओ बघितले असतील ना आमचे कुठले मॅनर्सबद्दल, तर हे एव्हाना कळालं असेल. पण मला तेच म्हणायचं की तरी पण हे परत आम्हाला सांगावं वाटतं, कारण की ते एवढं बेसिक आहे, तरी पण ते पर्सनल बाउंड्री व्हायलेट होताना मला दिसतं. त्यात काहीच कूल नाहीये. जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्याला मी खोचून 4 वेळा विचारल्याने मी त्यांच्याकडनं कुठली तरी माहिती काढून दिली आणि तुम्हाला काहीतरी त्याचं समाधान मिळते, बापरे, त्याने काही नाही होत. इरिटेट होतो समोरच्याचा आणि तो रिपेल होतो बेसिकली. रिपेल होतो. आणि जो आता समजा मी असं कोणाला करताना बघत असेल ना, तर तिला मी थोडं पण जवळ नाही येऊ देणार त्या व्यक्तीला, की कारण मला ही अनकम्फर्टेबल जी सिच्युएशन आहे ती मला नकोच आहे. मी हिला रिटर्न उत्तर काय द्यायचं आणि कसं, एवढ्या केऑसमध्ये जायला मला वेळच नाहीये ना. तर मला बरोबर जर आहे. कोणी असं इतकं चिपकू दिसत असेल तर मीच लांब राहीन. येस. सो या त्या सोप्या 4 अशा गोष्टी ज्या तुमचा क्लास ठरवतात. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आमचे भरपूर असे सोशल एटिकेट्स आणि मॅनरिझमवरचे व्हिडिओज आहेत. तुम्हाला काही व्हिडिओज खूप आवडले, जसं की चार चौघात काय बोलू नये, काय बोलावं वगैरे, तशा प्रकारचे अजून व्हिडिओज जर तुम्हाला हवे असतील तर नक्की कमेंट्समध्ये कळवा. फॉर नाव आम्ही हा व्हिडिओ रॅपअप करतो. दिस इज जी अँड दिस इज एस.